नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठरलं तर मगचा आजचा भाग धमाकेदार आहे मित्रांनो. म्हणजे सायली एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये आता अर्जुनला करणार आहे गुडघ्यावर बसून प्रपोज. आणि बघूया कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, म्हणजे एक न्यू प्रोमो आउट झाला आहे त्याबद्दल. बघूया आजचा भाग. आता अर्जुन कोर्टमध्ये म्हणतो की मिलॉर्ड, विलास मर्डर केस आणि हरीश मर्डर केस या दोन्ही केसेसमध्ये या महिपत शिकरेचं नाव आलं आहे. याचा अर्थ काय होतो मिलॉर्ड? याचा अर्थ हाच होतो की हरीशच्या खुनाशी कनेक्टेड महिपत शिखरे आहे आणि इथेच आता संशयाला जागा आहे. आता बघा, अर्जुन म्हणतो की त्यामुळे आता महिपत शिखरे यांची दोन्ही केसेससाठी कसून चौकशी व्हावी. आणि आता सायली लगेच हे ऐकून देवी आईच्या पाया पडते आणि खूप आनंदी होते. आणि आता सायली मनात म्हणते, अर्जुन सर, माझे डॅशिंग अर्जुन सर. सायली आता फिदाच झाली आहे तिच्या या नवऱ्याच्या कामामुळे. पुढे आता अर्जुन म्हणतो की दिस इज माय क्लोजिंग स्टेटमेंट मिलॉर्ड, आणि आपल्या जागेवर जाऊन बसतो. आता बघा, जज साहेब सगळं आधी शहानिशा करून घेतात. आणि आता महिपत सोबत या प्रियाला सुद्धा खूप टेन्शन आलं आहे. म्हणजे आता महिपत जर अडकला तर प्रियाचं नाव आपोआप समोर येणार. त्यामुळे आता प्रियासुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. आता बघा, जज साहेब निकाल देतात आणि म्हणतात की आज सादर झालेले पुरावे आणि साक्षीदारांमुळे हे सिद्ध होत आहे की हरीश यांचा खून मधुकर पाटील यांनी केलेला नाही. त्यामुळे आता हे कोर्ट मधुकर पाटील यांची निर्दोष मुक्तता करत आहे. आता सायली आणि मधुभाऊ एकमेकांकडे खूप आनंदाने बघत असतात आणि अर्जुनसुद्धा या दोघांकडे बघून स्माईल करत असतो. पुढे आता जज साहेब म्हणतात की या खुनाच्या आरोपाखाली उमेश सुर्वे उर्फ हा पिंट्या याला ताब्यात घेण्यात यावं. तसेच हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की आरोपी पिंट्या हा महिपत शिखरे यांच्या साईटवर का राहत होता याची कसून चौकशी करण्यात यावी. आता दामिनी तर डोक्यावर हातच ठेवते आणि महिपतला सुद्धाचं टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर साक्षीसुद्धा आता विचारात पडते. आणि आता या सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले प्रेक्षकांनो. त्यानंतर आता कोर्टची कारवाई संपते आणि आता सायली आपल्या खऱ्या वडिलांकडे म्हणजे रविराजकडे आनंदाने बघत असते आणि रविराजसुद्धा तिला एक मोठी स्माईल देतो. त्यानंतर आता रविराजचं लक्ष प्रियाकडे जातं. तर प्रिया तर आधी टेन्शनमध्ये असते, पण आता रविराजचं लक्ष जातं म्हणून ती आता खोटी खोटी स्माईल करते त्याच्यासमोर. अर्जुनने आज कोर्टात धम्मालच केली, त्यामुळे आता सायलीसुद्धा त्याला खूप छान असं सरप्राईज देणार आहे. इकडे बघा, आता सीन शिफ्ट होतो आणि आता कल्पना येते तक्रार करत पूर्णाजीजवळ. पूर्णाई, तुमच्या या मुलाला समजून सांगा. माझा इतका संताप होतोय ना की माझं डोकं आता फुटूनच जाईल. आता पूर्णाजी विचारतात, अगं पण झालंय काय? तर आता कल्पनामध्ये नेहमीच आहे हो. आधी मी चिडेल असं वागतात आणि मग आता राग काढण्याऐवजी ना तो आणखीच वाढवून देतात. त्यानंतर आता प्रताप इकडे कॉलवर असतो. तर कॉलवर प्रताप म्हणतो, असं म्हणतोस? बरं बरं ठीक आहे. आता प्रताप फोन ठेवून देतो. प्रताप आता कल्पनाला म्हणतो, अगं काय आहे, मी राग वाढवतोय का? अगं कल्पना, तुझा राग जावा म्हणून आता मी फक्त उठाबशा काढायच्या बाकी आहे, काढू का सांग? असं म्हणत आता प्रताप उठाबशा सुद्धा काढू लागतो. तर आता कल्पना म्हणते, अरे. तर कल्पना प्रतापला म्हणते, मग ह्या ज्या काही उठाबशा आहेत ना, हे आपल्या खोलीत जाऊन काढा, इथे नका काढू आणि माझ्या मागे मागे नका येऊ. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, बघ पूर्णाई, अगं बघ, इतर बायका आपला नवरा त्यांच्या मागे मागे फिरत नाही म्हणून तक्रारी करतात आणि ही तुझी सून कल्पना बघ, नवरा मागे मागे करतोय तर अशी चिडून बसली आहे. आता प्रताप टोंगड्यावर बसतो आणि म्हणतो, ए पूर्णाई, आता तूच सांग ना मी काय करू? तर आता पूर्णाजी हात जोडतात आणि म्हणतात, ए बाबांनो, मला काही तुमच्या भांडणात घेऊ नका, हां मी हात जोडते तुम्हाला. प्रताप म्हणतो, अगं हे काय? आता बघ, तुला माहिती आहे ना पूर्णाई, माझं आता माझ्या बायकोशिवाय पाणही हलत नाही. तर आता कल्पना म्हणते, हो का? पुढे आता प्रताप म्हणतो, हो. ते आता पेन शोधायचं असू दे की आयुष्यातली कितीही मोठी अडचण असू दे, मला माझी बायको सोबत लागतेच. त्यावर आता कल्पनासुद्धा त्याची मजा घेते आणि म्हणते, हो. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, काहीतरी सांग ना पूर्णाई. नंतर स्वतःच म्हणतो की जाऊ दे, मीच काहीतरी उपाय शोधतो, मलाच बघायला हवं काहीतरी. आणि आता प्रताप विचार करू लागतो आणि म्हणतो, काय करू? आणि बघा, आता प्रताप एका पायावर उभा होतो आणि म्हणतो, आता मी तपश्चर्या करू का अशी? तर प्रतापचा तोल जातो. पूर्णाजी म्हणतात, अरे पडशील. तर आता प्रताप म्हणतो, मग मी एक काम करू का, 7 समुद्र पार करून जाऊ? तर आता पूर्णाजी म्हणतात, अरे भेटशील ना. मग आता प्रताप म्हणतो, मग मी निर्जडी उपवास करू का? त्यावर आता पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, अरे तुला भूक तरी कंट्रोल होते का? आता मग प्रताप म्हणतो, अरे मग मी काय करू? आणि आता प्रताप कल्पना हसावी म्हणून नाटकं करू लागतो आणि म्हणतो, हे परमेश्वरा, मला काहीतरी वर दे रे, आणि निदान माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू येऊ दे. तर आता कल्पना आणि पूर्णाजी सुद्धा हे सगळ्याचा अवतार बघून हसू लागतात. तर आता इकडे बघा, हा प्रताप म्हणतो, पावला परमेश्वर, पावला बाई, बायको हसली. तर आता पूर्णाजी प्रतापला जवळ बोलवतात. तर प्रताप म्हणतो, काय गं काय? तर पूर्णाजी पटकनच आता प्रतापचा कान धरतात आणि पिडतात आणि म्हणतात, काय रे? असं बायकोच्या मागे मागे जाण्यापेक्षा ती चिडूच नये
असं वागलास ना तर चांगलं होईल. त्यासाठी मी तुला एक मंत्र देते, तो ऐक. आता प्रताप म्हणतो, अगो कान सोड, अगो काय करतेस तू? बरं बाई, सांग तरी आता काय मंत्र आहे तो. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, ऐक बाबा, बायको काहीही म्हणाली तर असं हात जोडून त्यांना म्हणायचं की बाई तुझंच बरोबर आहे, आय एम सॉरी. तर आता प्रताप हात जोडतो आणि पूर्णाजीला म्हणतो, ए बाई माझं चुकलं. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, मला नाही हा, इला कल्पनाला माग माफी. तर आता कल्पना तोंड वळवते आपलं. तर प्रताप आता म्हणतो, अगं कल्पना, ए कल्पना. आणि आता तो कल्पना समोर येतो आणि आपल्या गुडघ्यांवर बसून हात जोडतो आणि म्हणतो, तुझंच बरोबर आहे कल्पना, आय एम सॉरी. असं म्हणत प्रताप आता कान पकडतो. त्यावर आता कल्पना म्हणते, अहो तुम्ही काय करताय, तुम्ही काय लहान मुलं आहोत का हो, काय हो. त्यानंतर आता कल्पना येते समोर आणि म्हणते, काय पूर्ण तुम्ही सुद्धा यांना काय सामील होता. आणि आता कल्पना प्रतापला म्हणते, जा आता तर मी तुमच्याशी अजिबात नाही बोलणार. आता प्रताप आणि पूर्णाजी दोघी हसू लागतात, कारण आता प्रताप आणि पूर्णाजीचा हा कल्पनाला हसवण्याचा एक प्लॅन असतो आणि ते मस्करी घेत असतात कल्पनाची. त्यानंतर आता कल्पना जवळ येते पूर्णाजीच्या आणि ते तिघेही खूप आनंदी असतात. तर आता प्रतापच्या मनात विचार येतो आणि म्हणतो की नेहमी अशी तू हसत राहा कल्पना, तू सायली बरोबर गप्पा मारताना जशी हसायची ना, आता तो दिवस मला परत बघायचा आहे. आणि आता प्रेक्षकांना मला सुद्धा वाटतं की हा दिवस लवकरच येणार आहे. आता इकडे संध्याकाळची वेळ होते आणि सगळेजण आता हॉलमध्ये बसलेली असतात. अश्विन, प्रिया सगळेच असतात तिथे. फक्त आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ नसतात तिथे. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, बरं झालं बाई, हा दुसरं खून प्रकरण तरी मिटलंय. तर प्रताप म्हणतो, आपल्या अर्जुनचं आणखी एक खूप मोठं यश आहे पूर्णाई. तर आता पूर्णाजी म्हणतात की हां, मग माझा नातू आहेस तसा हुशार. तर बघा आता हा अश्विन म्हणतो, पण तन्वी तू ठीक आहेस ना, तू काही स्ट्रेस वगैरे तर नाही घेतलास ना. तर आता कल्पना म्हणते, ती कशाला घेईल स्ट्रेस. अरे अश्विन, उलट आता तिचे वडील एका केसमधून निर्दोष सुटलेले आहेत, याचा तिला आनंदच नाही का होणार. तर आता कल्पना म्हणते, हो ना गं तन्वी. त्यावर आता तन्वी म्हणते, म्हणजे ही प्रिया म्हणते की हो हो, पण हिला खरं तर खूप टेन्शन आलं असतं. तितक्यात आता तिथे अर्जुन, सायली आणि मधुभाऊ येतात. तर आता प्रताप म्हणतो, अरे या या. तर प्रिया आता या तिघांकडे रागातच बघत असते. आता प्रताप म्हणतो, काँग्रेस अर्जुन, आम्हाला या तन्वीने सगळी बातमी सांगितली हं. तर आता अर्जुन प्रियाकडे बघत असतो आणि प्रिया त्याच्याकडे रागातच बघत असते. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो की हां थँक्यू डॅड. आता मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा मी खोलीत जातो हां. तर अर्जुन म्हणतो की कशाला, थांबा नाही इथेच. मधुभाऊ पूर्ण फॅमिली इथे बसून आता कॉफी घेते आणि मग तुम्ही पण यांच्याबरोबर बसा आणि चहा घ्या. आता कल्पना आणि अश्विनला हे खटकतं. त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की नको, मी आताच जाऊन घेतो. आणि हे कोण आता प्रियाच्या पण खूप जीवार येत असते. बघा आता ती काय म्हणते. अर्जुन म्हणतो की कशाला, इथे थांबा ना, सगळे फॅमिली आहेच की आपली इथे, आणि तुम्ही सुद्धा या फॅमिलीचे मेंबरच आहात. तर आता बघा मधुभाऊ गप्प असतात. तर आता प्रतापच म्हणतो की मधुभाऊ अहो बसा. तर आता मधुभाऊ बिचारे गिल्टी असतात आणि ते म्हणतात नको मला जाऊ द्या. आता प्रतापच आग्रह करतात आणि म्हणतात अरे या बसा. आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ बघा आता तुम्हाला डॅड पण सांगतायत ना, या मग चला बसा लवकर. त्यानंतर आता प्रताप म्हणतो की या. त्याचा बघा ही प्रिया काय म्हणते. प्रिया तर अर्जुनला म्हणते काय रे, आता ते नको म्हणतात तर तू कशाला उगाच आग्रह करतोयस. आता प्रियाचं असं वागणं हळूहळू सगळ्यांसमोर येत आहे बरं का, कारण किती दिवस कोणीतरी नाटकं करत बसणार आहे असं. तर ही प्रिया पुढे म्हणते की तसंही फक्त आज यांचं एकच टेन्शन गेलं आहे, आधीचं टेन्शन अजून तसंच आहे, त्यामुळे त्यांना थोडा आराम करू देत. तर आता अर्जुन प्रियाला म्हणतो काय गं तू यांची मुलगीच आहेस ना, तरीही तुला फक्त मधुभाऊ एक मर्डर केसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली व्यक्तीच दिसते हो ना. तर आता प्रिया लगेच इकडे तिकडे घरच्यांकडे बघते आणि म्हणते नाही नाही, मी तर फक्त एवढंच म्हणाले की अजून त्यांची विलास मर्डर केसमधून सुटका नाही झालेली आहे, त्यामुळे त्यांना ते टेन्शन तर असणारच आहे ना. तर अर्जुन आता या प्रियाला हात दाखवतो आणि गप्प राहायला सांगतो. तर आता सायलीस या प्रियाला सरळ करते आणि म्हणते मधुभाऊ त्या केसमधून सुद्धा सुटतेलच प्रिया, आज यांनी किती तडकदारपणे मधुभाऊनं या केसमधून सोडवलंय हे बघायला तू होतीसच ना, तरीही तुला शंका येते. तर आता अर्जुन म्हणतो की सायली ज्यांना शंका घ्यायची आहे ना त्यांना शंका घेऊ दे, त्याने काहीच फरक पडत नाही. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ या आता बसा तुम्ही इथे. आणि आता अर्जुन विमलला सांगतो की विमल जा बरं यांच्यासाठी एक चहा घेऊन ये. त्यामुळे विमलसुद्धा म्हणते की हो हो लगेच आणते. आता मधुभाऊ ना सगळ्यांसोबत असं छानपैकी बसलेलं बघून सायलीला खूप आनंद होत असतो. त्यामुळे आता सायली ठरवते अर्जुनसाठी काहीतरी स्पेशल करायचं म्हणून. आता बघा सायली आणि अर्जुन आले आपल्या रूममध्ये आणि अर्जुन आता आपलं काम करत असतो, म्हणजे फ्रेश व्हायसाठी तो आपली आता एक एक वस्तू काढून ठेवत असतो आणि सायली त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. आता सायली अर्जुनकडे बघतच मनात विचार करू लागते की मी गेल्या जन्मी काय पुण्य केलं होतं बरं की मला यांच्यासारखा नवरा मिळाला, नवरा मिळून आणि मी यांच्याशी असं लग्न केलं आहे. यांनी या केसमधून आता मधुभाऊंना सोडवलं आहे, तसंच आता विलासच्या केसमधून सुद्धा सोडवतील. त्यानंतर आता बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि आता सायली आपल्या विचारात असते, ती काहीतरी प्लॅन करत असते अर्जुनला सरप्राईज करण्यासाठी.
सायलीचं लक्ष आता गुलाबांच्या फुलांकडे जातं जे वासमध्ये ठेवलेलं असतं. आता सायली काय करते, दार बंद करते पहिले आपल्या रूमचं. त्यानंतर सायली आता त्यातून एक गुलाबाचं फूल काढते आणि आता बघा सायलीचा प्रपोज. सायली एकदम अशी टपोरीसारखी अशी उभी राहते आणि तिची स्टाईल बघा. आता ती आता म्हणते, ए हिरो पलट. तर आता अर्जुन सायलीकडे आश्चर्यानेच बघू लागतो आणि आता अर्जुन सायलीला खालून वरपर्यंत बघतो तर सायलीचा एक पाय असा साईडला तिरपा असतो. तर अर्जुनला हे तिचा अवतार बघून जरा नवलच वाटतं. आता सायली थेट म्हणते, मेरे से प्यार करेगा ना, हमेशा मेरा साथ देगा, बुढापे में मुझे छोडेगा तो नाही ना. आता अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. अर्जुन आता सायलीला विचारतो, तू ओके आहेस ना. आता सायली म्हणते, मैं ओके नाही आहे. त्यावर आता अर्जुनसुद्धा म्हणतो की हां वाटलंच. पुढे आता सायली म्हणते, मैं तेरे प्यार में पागल हो गई है. आता अर्जुन हसू लागतो आणि सायलीला म्हणतो, हे काय चाललंय ग तुझं. आता सायली म्हणते, क्या चल रहा है, मतलब तेरे से प्यार करती और बता भी नाही सकती क्या. तर आता अर्जुन म्हणतो, पण हे असं. त्यावर आता सायली म्हणते, असं म्हणजे नेहमी आता हिरोने हिरोईनला गुलाब द्यायचं आणि तिला असं विचारायचं, याहून आता असं म्हणायचं की मैं तुमसे प्यार करता हूँ. अरे, आणि काय हिरोईनने फक्त लाजायचं. इसलिए आज मैं तेरे से पूछ रही हूँ. एका डॅशिंग नवऱ्याची डॅशिंग बायको त्याला विचारतीये. त्यानंतर आता अर्जुन स्माईल करू लागतो. सायली आता 2 गुडघ्यांवर खाली बसते आणि हटके स्टाईलमध्ये आता अर्जुनला प्रपोज करते. सायली आता अर्जुनला म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मैं तुम्हारी दीवानी हूँ और ये फूल सिर्फ तुम्हारे लिए है. असं म्हणत आता ती अर्जुनला फूल समोर देते. पुढे सायली म्हणते की मेरा प्यार मेरी मोहब्बत है ये फूल. आता अर्जुनला खूप हसू येत असतो. अर्जुन म्हणतो की बट आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, मला हे असं लाजता नाही येतं आणि पायाने फ्लोरिंगसुद्धा खराब करायचं नाही आहे, सॉरी. तर आता सायली म्हणते, तो मत कर ना, सिर्फ मेरी सुन. पुढे आता सायली म्हणते की दिवा घेऊन शोधलं असतं ना तरी. त्यानंतर आता सायली हसते आणि म्हणते, पूर्ण इंटरनेट पिंजून काढलं असतं ना तरीही तुमच्यासारखा नवरा मला मिळालाच नसता. हुशार, कर्तबगार आणि माझ्यावर इतकं प्रेम करणारा, कोर्ट गाजवणारा, सगळ्यांना आपलंसं करणारा. आता अर्जुन म्हणतो खरी मला लाजता येत नाही, पण आता अर्जुन खरंच लाजत असतो सायलीचं हे सगळं बोलणं ऐकून. सायली आता पुढे म्हणते, हाँ मुझे पता है हाँ कि हे प्रपोज हे सगळं ये शादी के पहले होता है, पण आपलं लग्न, मेरी सांस अटक गई थी शादी से पहले, तो फिर प्रपोज क्या करती, म्हणून मी आज प्रपोज करते. पुढे आता सायली म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हमेशा के लिए मेरा रहेगा ना. सायली खरंच खूप इमोशनल झाली असते. पुढे आता सायली म्हणते, जिंदगी भर मेरे से प्यार करेगा ना, मेरा हात मरते दम तक पकड़ के रखेगा ना. त्यामुळे आता अर्जुनला खूप छान वाटत असते हे सगळं ऐकून. आता अर्जुनसुद्धा एका पायावर बसतो, गुडघ्यावर बसून. आता तो सायलीला म्हणतो की येस येस येस. त्यानंतर सायली आता हसू लागते आणि म्हणते, मग हे माझं गुलाब स्वीकारा. आता अर्जुन ते गुलाब घेतो. पुढे आता सायली म्हणते, आणि मला माहिती आहे तुम्हाला सायलीची ॲलर्जी आहे, म्हणजे सायलीच्या फुलांची, पण या सायलीला कायम तुमच्या जवळ ठेवा. तर आता त्यावर अर्जुन म्हणतो की आय प्रॉमिस, या सायलीला नेहमी माझ्या जवळ ठेवेन मी, असं तो सायलीकडे बघत म्हणतो. पुढे आता अर्जुन म्हणतो, पण ही सायली माझ्यापासून कधी दूर जाणार नाही ना. त्यावर आता सायलीसुद्धा स्माईल करते आणि नाही म्हणतात अशी मान डोलावते. त्यानंतर मस्त असं रोमॅन्टिक बॅकग्राऊंड म्युझिक लागतं, जे नेहमीचं ठरलं तर मगचं बॅकग्राऊंड म्युझिक असतं तेच. मला हे म्युझिक तो खूप आवडतो प्रेक्षकांनो. त्यानंतर आता अर्जुन सायलीला हग करतो, मिठी मारतो आणि छान तिला असं जवळ घेत तिची सांत्वना करतो. दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात बुडालेली असतात आणि आजचा भाग इथेच संपतो. बघा आता जे काही झालं आहे ना, अर्जुन म्हणतो की मी तुझ्याशी म्हणजे तू माझ्या वेगळी तर नाही होणार वगैरे, याच्याशी एक लिंक्ड आहे एक गोष्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्रोमोबद्दल सांगणार म्हणून. तर उद्याच्या भागात असं होणार आहे, आता प्रिया जाते महिपतकडे. महिपत प्रियाला म्हणतो की तुला उडवण्यासाठी शब्दाच्या गोळींची गरज नाही मला, तुला अशी बंदुकीच्या गोळीनेच उडवेल. तर आता ही प्रिया म्हणते, मग आता तेच करायचं, फक्त मला उडवायचं नाही. अशा एका व्यक्तीला उडवायचं ज्याने अर्जुन एकदम डिस्टर्ब होऊन जाणार. आता साक्षी म्हणते की अर्जुनची आई किंवा आजी. तर ही प्रिया म्हणते त्यांच्यापेक्षा पण अजून एक जवळची व्यक्ती आहे, ती म्हणजे सायली. आणि बघा आता सायली खरंच कुठेच घरात सापडत नसते आणि अर्जुन आता अस्वस्थ होत असतो. सगळेजण काढत असतात. पूर्ण आजीसुद्धा विचारतात, अरे पण तुझी बायको कुठे गेली आहे. तर अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाही आहे, सकाळपासून कुठे गेली आहे काय माहिती, काही कॉन्टॅक्टसुद्धा नाही आहे. ती फोन पण नाही उचलत आहे, मेसेजचा रिप्लाय पण नाही करत आहे आणि तिचा फोन पण स्विच ऑफ येतो आहे. आता ही प्रिया मस्त बाहेर उभी राहून हे सगळं ऐकत असते. बघा आता या दोघांना नजर लागले शेवटी. असो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.